नमस्कार. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे. शिंदे गट, भाजप ते राहुल नार्वेकर, उद्धव ठाकरेंचे शब्दाचे बाण. 10 महत्त्वाचे मुद्दे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवरून शिंदे गट, भाजप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप विघ्न संतोषी आहे. भाजप अवलादी लक्षणांची पार्टी आहे. जिथे जाते तिथे सत्यानाशच करते असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे. राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं, पोट कोणत्याही जातीचं असो ते भरलं गेलंच पाहिजे. मी तुम्हाला किंमत देत नाही कारण माझ्यासमोर महाराष्ट्रातील गोरगरीब आहे. जरांगे पाटलांना धन्यवाद यासाठी की जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपापसात झुंजवण्याचं जे कारस्थान भाजप करतंय त्याला आपल्याला सर्वांना मिळून मोडून तोडून टाकायचं आहे. सगळे मराठा, सगळे मराठी, एका मातीची आपण लेकरं, पण ज्याच्याशी आपण लढतोय तो साधासुद्धा नाही, तो कपटी आहे, विघ्न संतोष आहे. आणि भाजप इतका विघ्न संतोष आहे की कुणाचंही लग्न असो हे येणारच, भरपूर जेवणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार आणि निघताना नवरा बायकोत भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार, अशी ही अवलाद आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय, भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्या काळचा जनसंघ असेल, यांचा कोणत्याही लढ्याशी सुतराम संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्याशी तर संबंधच नव्हता. मराठा मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये त्यांचं कधी नाव ऐकलं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील ते नव्हते. संयुक्त महाराष्ट्र समितीत ते आले, चळवळीत नव्हते. म्हणून सगळ्यात शेवटी जनसंघ समितीत सामील झाला आणि सर्वात आधी बाहेरही पडला. जागे वाटपाचं भांडण करून विघ्न संतोषी म्हणतात ते यालाच. मग जनता पक्षात गेले, तिकडे तोडफोड केली. मग शिवसेनेसोबत आले, तिकडे अकाली दलाबरोबर गेले. कधी नितीश कुमार बरोबर, कधी याच्याबरोबर, कधी त्याच्याबरोबर, गोव्यात गोम पक्षाबरोबर. हे अवलादी लक्षणाची पार्टी जिथे जाते तिथे सत्यानाशच करते. म्हणून जरांगे पाटलांना सांगतो, पहिले यांच्यापासून सावध राहा. भगवा इकडे डौलाने मानाने फडकतो आहे, पण त्यात दुही पानिपतचा अब्दाली आला होता, त्याने हेच केलं होतं. दुहीची बीजं पेरायची, भांडणं लावायची आणि मग त्या भांडणामध्ये खरे प्रश्न जे आहेत, बेकारी असेल, महागाई असेल, त्याच्याकडे कुणाचे लक्ष जाता कामा नये. तुमच्या चुली पेटविण्याऐवजी तुमची घरदारं आम्ही पेटवतो आणि मग तुमचे रक्षण करते म्हणून तुमच्या पेटत्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजतो. 1 वर्ष होऊन गेलं, आपण अपात्रतेच्या केस संदर्भात सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. तारीखवर तारीख, सर्वोच्च न्यायालय कानफटे फोडतंय, परंतु हे निर्लज्ज सदासुखी. कानफटं फोडलं तरी गाल चोळत सांगतात, आम्ही आमचं टाइम टेबल सादर करू. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही केली आहे. मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, न्यायाधीश न्यायमूर्तींचा तर करूच शकत नाही. पण ज्या पद्धतीने हे सर्व चाललेलं आहे ते पाहून एक विनोद लक्षात येतो. एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात आणि केस चालू असतात. कोणाला तारीख दे, कोणाला न्याय दे, कुणाचं हिअरिंग घे आणि मग सोबत कोण कोण असतं त्याला विचारतात, पुढची केस कोणती आहे रे? तो सांगतो, एका 20 वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची केस आहे. आता मुलीची छेड काढली म्हटलं तर कोणी चिडणार? बोलवा त्याला, आणा समोर. आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकत येतात. न्यायाधीशांचं डोकं अजून फिरतं. तुम्हाला लाज नाही वाटत? आजोबा झालात, काठी टेकत चालता आणि 20 वर्षाच्या मुलीची छेड काढता? शरम नाही वाटत? आजोबा शांतपणे न्यायाधीशांकडे बघतात आणि सांगतात, न्यायाधीश महाराज, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा 20 वर्षाचाच होतो. आता माझं स्पष्ट म्हणणं आहे, ठीक आहे, तुम्ही आम्ही केलेल्या अपात्रतेचा निर्णय लावायचा तेव्हा लावा, 20 वर्षांनी लावा, 50 वर्षांनी लावा. आज संपूर्ण देश बघतोय, जग बघतंय. ते केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाही, तर या आपल्या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी, अनेक योद्ध्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन जी आपली भारतमाता स्वतंत्र केली, त्या भारतमातेची लोकशाही टिकणार की नाही? बघूया 30 तारखेला काय होतं ते. जनतेने ठरवून टाकलं, निवडणुका घेऊन टाका. जनता जनार्दन ठरवेल ते पात्र आहेत की अपात्र. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला नक्की अपेक्षा आहे. भले आपले माननीय पंतप्रधान मोदीजी बोलले घराणेशाही, होय, मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. मला माझ्या आईवडिलांचा अभिमान आहे, सर्व पूर्वजांचा अभिमान आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाही त्याने दुसऱ्यांच्या घराण्याबद्दल बोलूच नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही केली.
पहिले कुटुंब व्यवस्था माना आणि मग हिंदुत्वाबद्दल बोला, कारण कुटुंब व्यवस्था हा हिंदुत्वाचा पाया आहे. तोच जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावर बोलणारे कोण? तुम्हाला काहीही यामध्ये बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.